नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर जसं की आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि सगळीकडे छान सुंदर असं वातावरण आहे आणि त्याच्यासाठी सुंदर अशा मी साड्या तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि एकदम हलक्या फुलक्या जशा आपल्याला पावसामध्ये हव्या असतात. आता ह्या सीझन मध्ये तसं बघायला गेलं तर मल्टी कलरच्या साड्या, बांधणी, लहरिया आणि छान मस्त शिफॉन, जॉर्जेट असे जे एकदम हलकं फुलकं कापड असतं ना, त्याच्या साड्या खूपच सुंदर दिसतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर शेअर करणार आहे सुंदर अशा बांधणीच्या साड्या. आता बांधणीची प्रिंट तुम्हाला माहितीच आहे की कधीच आउट ऑफ फॅशन, आउट ऑफ ट्रेंड जात नाही. खूप सुंदर अशा बांधणी प्रिंटच्या साड्या खरं तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि एकदम छान सुंदर असे रंग सुद्धा त्याच्यामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि छान नवीन कलेक्शन आहे आणि कोणत्याही ओकेजनला तुम्ही ह्या साड्या नेसून छान मस्त फ्लॉन्ट करू शकता. तर चला जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा, शेअर करा आणि हाईप सुद्धा करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये जेव्हा तुम्ही स्वाईप करता तेव्हा तुम्हाला HYPE असं लिहिलेलं दिसेल, तर त्याच्यावरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं. तर सगळ्यात पहिली जी साडी मी तुम्हाला दाखवते तर ही सगळ्यात स्वस्तात घेतलेली साडी आहे. तर पहिली साडी तुम्ही बघू शकता आणि सुंदर रंगीबेरंगी असे छान मस्त याच्यामध्ये बांधणी प्रिंट मिळते तुम्हाला आणि कापड सुद्धा ह्याचं जे आहे फॅब्रिक आहे ते अतिशय स्मूथ एकदम असं बोलतो ना एकदम हलकं फुलकं सुळसुळीत असं जॉर्जेटच्या फॅब्रिक मध्ये ही साडी तुम्हाला मिळतीये. सो इकडे तुम्ही बघू शकता ही साडी अशी स्टार्ट टू एंड असणार आहे पूर्ण आणि ह्याच्यावर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण सगळे रंग मिळतात ह्या साडीमध्ये आणि मल्टी कलर आपण बोलतो ना तर मल्टी कलर मध्ये ही ऍक्च्युअली साडी असणार आहे आणि त्याच्यावरती सुंदर ही अशी बांधणीची प्रिंट मिळते तुम्हाला. आणि इकडे वरती तुम्ही बघाल तर बॉर्डरला तुम्हाला पूर्ण ही सगळी गोटापट्टीची लेस लावून दिलेली आहे. खूप सुंदर दिसते ही साडी आणि बिलीफ मी तुम्ही नेसल्यानंतर ह्या साडीचा लुक खूप सुंदर येणार आहे. कमी बजेटमध्ये आहे पण साडीचा लुक खूपच सुंदर मिळतोय आणि कोणाला नाही वाटणार की ही साडी इतक्या स्वस्त तुम्ही घेतलेली आहे म्हणून. सो तुम्ही याच्यामध्ये बघू शकता किती सुंदर रंग दिलेले आहेत. इनफॅक्ट मला वाटतं की जे रंग असतात त्याच्यात त्या पॅलेट मधले सगळेच रंग ह्याच्यामध्ये यूज केलेले आहेत. सो अशा प्रकारची ही सुंदर अशी एकदम मल्टी कलर मध्ये बांधणीची साडी आहे. तुम्ही बघू शकता ऍक्च्युली याच्यामध्ये बांधणी प्रिंट आणि थोडासा एक लेहेरिया सुद्धा तुम्हाला मिळतोय. आणि इकडे शेवटी हे तुम्हाला ग्रीन कलर मध्ये प्लेन असं त्यांनी ब्लाउज पीस दिलेला आहे आणि इथे सुद्धा त्याला तशीच गोटापट्टीची बॉर्डर दिलेली आहे. पण अशा प्रकारचे हे जे कापड असतं किंवा हे जे ब्लाऊज पीस साठी फॅब्रिक दिलेलं असतं सो ह्याचं ऍक्च्युली ब्लाऊज शिवण्यामध्ये काही अर्थ नाहीये. कारण की एकतर हे फॅब्रिक अशा प्रकारचं असतं की ते पटकन विरलं जाऊ शकतं जरी तुम्ही ह्याचा ब्लाऊज स्टिच करून रेडी केला तरी. सो ही साडी मी तुम्हाला एकदम हायली रेकमेंड करते. अगदी स्वस्तात पण एकदम सुंदर अशी साडी तुम्हाला मिळते. नेक्स्ट तुम्ही बघू शकता नेक्स्ट सुंदर अशी गुलाबी साडी. तर गुलाबी साडीचं गाणं जर तुम्ही बघत असाल की किती फेमस आलेलं आहे ते गाणं, तशीच छान सुंदर अशी गुलाबी साडी आणि ती पण बांधणी किंवा बाटिक प्रिंट तुम्ही बोलू शकता त्याच्यामध्ये मी घेऊन आलेली आहे आणि एकदम मस्त अशी साडी आहे. अगेन ही सुद्धा एकदम स्वस्तातली अशी साडी आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता ह्यांनी टॅसल साठी इकडे हे असे छान असे फॅब्रिकचे दिलेले आहेत टॅसल्स आणि इकडे पण तुम्ही बघू शकता छान गोटापट्टीची लेस दिलेली आहे. त्याच्यावरती मस्त ही अशी तुम्हाला बघा शिबोरी प्रिंट बोलतो आपण बांधणीमध्ये शिबोरी प्रिंट असे सो तशा प्रकारचं तुम्हाला इथे काम मिळतंय. सिक्वेन वर्क दिलेला आहे पूर्ण आणि हे सगळे स्टिच्ड आहेत. कुठेही असे पेस्ट वगैरे केलेले नाही आहे. सो डेफिनेटली हे जागेवरून हलणार नाहीत. सो अशा प्रकारे सुंदर असं ह्या साडीवरती तुम्हाला ही शिबोरी प्रिंट पण मिळते आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला हे छान सुंदर त्यांनी सिक्वेन वर्क दिलेला आहे. सो अशा प्रकारे हा पूर्ण तुमचा पदराचा पोर्शन आहे आणि इनफॅक्ट पुढे सुद्धा ही साडी अशाच प्रकारे तुम्हाला मिळते. बघा तुम्ही बघू शकता अशीच असणार आहे. इनफॅक्ट लास्ट पर्यंत ही साडी खूप सुंदर दिसतीये. वेगवेगळे रंग आहेत त्याच्यामध्ये पण मी हा गुलाबी रंग घेतला कारण खूप सुंदर दिसतोय तो. सो अशा प्रकारे ही साडी असणार आहे आणि इनफॅक्ट त्यांनी ब्लाऊज पीस सुद्धा किती सुंदर दिले एकदम शिबोरी प्रिंट मध्ये आणि त्याला जाईल अशाच प्रकारे आहे हे ब्लाऊज सुद्धा. आणि इकडे त्यांनी ही अशा प्रकारे गोटापट्टीची ते लेस लावून दिलेली आहे. सो नक्कीच तुम्ही ह्याचा ब्लाऊज रेडी करू शकता. खूप सुंदर दिसेल. ही साडी पण मी तुम्हाला एकदम हायली रेकमेंड करते. नेक्स्ट साडी तुम्ही बघू शकता आणि इतकी सुंदर साडी मला खरं तर मिशोवरून मिळाली आणि मला स्वतःला बिलीफ होत नाहीये. इनफॅक्ट प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला ही बांधणीची आणि ती पण हँड प्रिंट म्हणजे बोलला ना हाताने केलेली जी प्रिंट असेल ऍक्च्युअली ही प्रिंट पण नसते हाताने केलेली असतात म्हणजे त्यांनी ते पूर्ण बांधलेले असतात आणि मग ते डाय केली जाते आणि मग अशा प्रकारे तुम्हाला हे व्हाईट डॉट मिळतात त्याच्यावरती आणि जे पूर्ण हे कलर कॉम्बिनेशन असतं हे इतकं सुंदर प्रकारे केलेलं जातं. खरं सांगायचं तर ही साडी मला प्रचंड आवडली आणि जशी फोटोमध्ये मी बघितली होती कलर कॉम्बिनेशन पण एक्झॅक्ट तसंच आहे आणि एकदम
प्युअर कॉटन मध्ये मेन म्हणजे ही साडी तुम्हाला मिळते. ज्यांना कॉटनच्या साड्या नेसायला आवडत असतील त्यांनी नक्कीच या साडीसोबत जायला काहीच हरकत नाही, कारण इतकं सुंदर फॅब्रिक तुम्हाला मिळत आहे ना की डेफिनेटली तुम्ही कोणत्याही ओकेजनला किंवा तुम्हाला हवं असेल तसं डेली वेअरसाठी वगैरे सुद्धा कुठल्या कार्यक्रमासाठी तुम्ही ही साडी नेसू शकता. इतकी सुंदर दिसते ही साडी, नेसल्यानंतर खूपच सुंदर दिसते. तर तुम्ही इकडे तुम्ही बघू शकता की बघा ही अशा प्रकारे पूर्ण ही सगळी जरी विविंगची बॉर्डर आहे. ओके, हे पूर्ण जरी विविंग आहे, काहीही प्रिंट नाहीये किंवा बॉर्डर स्टिच केलेली नाहीये, पूर्ण जरी विविंग आहे. त्याच्यावरती पूर्ण हे तुम्हाला बांधणीचं दिलेलं आहे, सगळं हँड प्रिंटेड काम आहे याच्यावरती. आणि रंग बघा तुम्ही किती सुंदर येत आहे. आणि याच्यामध्ये हा सुंदर असा रॉयल ब्ल्यू रंग आहे, मध्ये थोडासा ब्ल्यूइश कलर जातोय आणि त्याच्यामध्ये ही पूर्ण जी शेड दिलेली आहे ग्रीन कलरची. सो हे कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर दिसतंय. अशाच प्रकारचे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला वेगळे सुद्धा त्याच्यावरती बघायला मिळतील. कोणतेही कलर कॉम्बिनेशन घ्या पण ही साडी अतिशय सुंदर. मेन म्हणजे फॅब्रिक खूपच सुंदर फॅब्रिक आहे ह्या साडीचं, मला खूप आवडली ही साडी. सो हे बघा अशा प्रकारे ही साडी असणार आहे, एकदम स्टार्ट टू एंड अशाच प्रकारे ही साडी असणार आहे. कुठेही प्लेन पोर्शन पण नाहीये, अशा प्रकारे पूर्ण ही साडी आहे. आणि त्याच्यासोबत त्यांनी सुंदर असं हे ब्लाउज पीस दिलेला आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकताय बघा हँड प्रिंट, मी तुम्हाला बोलत होते की हे सगळं हाताने केलेलं आहे. बॅक साईडला तुम्ही बघू शकता, इकडे बघा तुम्ही, हे पूर्ण धागे असतात, म्हणजे हे पूर्ण त्यांनी ते बांधून असे केलेले असतात ज्याचे, आणि नंतर मध्ये डाय करतात आणि ते कापड असं खेचलं की पूर्ण हे अशा प्रकारचे व्हाईट कलरचे डॉट तुम्हाला त्या कलरवरती दिसतात. आणि मग ते वेगवेगळ्या शेडमध्ये किंवा वेगवेगळ्या कलर पॅलेटमध्ये हे अशा प्रकारे बांधणी त्यांनी तयार केलेली असते. सो हे ह्याची ही ओळख आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे हे बघा, हे हे दिसतंय तुम्हाला इकडे, मी खेचते तर ही साडी मोकळी होते. तर ही जी बांधणीची साडी असते, काही काही जण बोलतात की आम्हाला चुकीची साडी मिळाली आहे किंवा चुकीचं फॅब्रिक आम्हाला मिळालंय किंवा ही साडी छोटी आहे लेंथमध्ये. तर ह्या साड्यांची एक खासियत अशी असते की ह्या साड्या तुम्हाला रोल प्रेस करून मग नेसायच्या असतात. जेव्हा तुम्ही रोल प्रेस करता तेव्हा ही साडी मोकळी होते, त्यामुळे त्या साडीची लेंथ पण वाढते, विड्थ पण वाढते. की जेव्हा तुम्ही ही रोल प्रेस करायला देणार ना त्याच्यानंतर ही अजून जास्त ह्याचा कपडा खेचला जाणार, ही पूर्ण प्लेन होणार. हीच खासियत असते ह्या साड्यांची. सो ही साडी मी तुम्हाला एकदम हायली 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 रेकमेंड करते. कॉटनच्या प्युअर फॅब्रिक मध्ये अशी हँड बंदेज तुम्हाला मिळते, तर अजिबात सोडू नका. ज्या रेंज मध्ये आहे ना ही साडी त्याच्यामध्ये एकदम मस्त अमेझिंग क्वालिटी मिळते तुम्हाला. ही साडी तर तुम्ही अजिबात सोडू नका. नेक्स्ट तुम्ही बघू शकता काय साडी आहे ही सुद्धा, आणि एकदम मस्त अशी साडी आहे. ही पण एकदम अफोर्डेबल रेंज मध्ये मिळालेली साडी आहे आणि एक्झॅक्ट जशी फोटोमध्ये दिसते एक्झॅक्ट मला तशीच मिळालेली आहे. तर हे बघू शकता तुम्ही, सुंदर अशी बांधणी प्रिंट आहे, चेक्स प्रिंट मध्ये मिळते तुम्हाला ही, म्हणजे चेक्स पॅटर्न मध्ये आहे ही साडी. आणि ह्याच्यावरती तुम्हाला एम्बेलिशमेंट पण दिलेलं आहे, रिअल मिरर पण दिलेले आहेत. सो त्याच्यामुळे अजून जास्त ही साडी उठून दिसते. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. पूर्ण ह्याच्यावरती तुम्हाला बघा, हे बघा अशा प्रकारे एम्बेलिशमेंट प्लस तुम्हाला रिअल मिरर वर्क ह्याच्यावरती मिळते. असे टॅसल्स दिलेले आहेत. कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकताय बघा, अशा प्रकारे साडी असणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा हे असं राऊंड मिळतोय आणि अशा प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये हे पूर्ण एम्बेलिशमेंट आणि मिरर वर्क मिळणार आहे. सो अशा प्रकारे ही साडी असणार आहे तुमची. सो हा आहे तुमचा पदर. आणि मेन म्हणजे मी हे कलर कॉम्बिनेशन चूज केलंय, खूप सुंदर दिसतंय हे कलर कॉम्बिनेशन. आणि जरा थोडं हटके असं काही तुम्हाला नेसायचं असेल तर एकदम मस्त अशी साडी आहे. आणि छान मस्त एकदम हलकं फुलकं फॅब्रिक आहे ह्या साडीचं, एकदम पटकन तुम्ही ती नेसून छान मस्त कॅरी करू शकता. अशा प्रकारचं फॅब्रिक आहे साडीचं, जॉर्जेट फॅब्रिक मध्ये ही साडी आहे. ठीक आहे, मग पुढे तुम्हाला ही अशीच मिळणार आहे. बॉटमला आहे ही अशा प्रकारची तुम्हाला एम्बेलिशमेंट मिळणार आहे. सो अशी साडी असणार आहे पूर्ण ही. आणि हा जो शेवटी आहे म्हणजे साडीमध्येच रनिंग ब्लाऊज आहे आणि शेवटी म्हणजे इकडे बघा तुम्ही, हे अशा प्रकारे त्यांनी हे एम्बेलिशमेंट आणि मिरर वर्क दिलेलं आहे. सो हे आहे तुमचं ब्लाऊज पीस, आहे साडीमध्येच आहे रनिंग मध्ये. आणि जर तुम्हाला वाटत असेल की साडी तुम्हाला लेंथ मध्ये कमी पडू शकते तर मग तुम्ही हे म्हणजे कट करूच नका, ब्लाऊज मध्ये यूज करूच नका. कॉन्ट्रास्ट मध्ये वेगळं जाणार असं ब्लाऊज तुम्ही डेफिनेटली याच्याबरोबर पेअर करू शकता. सो सुंदर आहे ही साडी सुद्धा, नक्कीच तुम्ही घ्यायला काहीच हरकत नाही. आता तुमच्या घरी काही कार्यक्रम असेल, काही पूजा, बारसं, साखरपुडा, लग्न किंवा काही अशा प्रकारचे कार्यक्रम असेल, त्यावेळेला तुम्हाला जर काठपदर साडी नाही नेसायची पण तसाच सेम तुम्हाला लुक हवा असेल तर मग त्याच्यासाठी सुंदर अशी साडी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि ही तुम्ही बघू शकता काय सुंदर साडी आहे एकदम. आणि ह्याच्यामध्ये जे कलर कॉम्बिनेशन आहे, स्काय ब्ल्यूला हा जो डार्क
ब्ल्यू कलर आहे. सो अशा प्रकारे मी हे कलर कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. तो इथे तुम्ही बघू शकता पूर्ण जरी विविंगचं काम आहे याच्यामध्ये आणि छान मस्त साडी आहे. काठपदर साडी नाही नेसायची असेल तर त्याला तुम्ही ह्या साडीने रिप्लेस करू शकता. सो अशा प्रकारे ही साडी ह्याचा बॉर्डर मिळते तुम्हाला साडीला आणि अशा प्रकारे हा पूर्ण तुमचा पदर असणार आहे. सुंदर आहे एकदम. आणि इकडे तुम्हाला वरच्या साईडला ही अशी तुम्हाला बॉर्डर मिळतीये. मध्ये पूर्ण तुम्हाला हा असा रंग मिळतोय ब्ल्यू विथ स्काय ब्ल्यू अशा प्रकारे. आणि इकडे ही जी बॉर्डर आहे ती थोडी तुम्हाला अशी ब्रॉड दिलेली आहे. सो डेफिनेटली जेव्हा तुम्ही असा पदर सुद्धा काढाल ना तेव्हा सुद्धा खूप सुंदर दिसेल, कारण हा पदर जो आहे तो हायलाइट म्हणजे ही बॉर्डर हायलाइट होईल. सो डेफिनेटली तुम्ही ओपन पल्लू ठेवा किंवा मग तुम्ही असा प्लीट करून व्यवस्थित आपण जसा पदर काढतो तसा सुद्धा छानच दिसेल. सो दोन्ही प्रकारे साडी खूपच सुंदर दिसेल आणि एकदम छान मस्त तुम्ही ड्रेप करू शकता, चापून चोपून नेसू शकता. ही साडी इतकी सुंदर दिसेल. सो याच्यावरती बांधणीची प्रिंट पण किती छान दिसते. सो ही साडी सुद्धा मला खूप आवडली आहे, खूप म्हणजे खूपच आवडली आहे. सो अशा प्रकारे आणि एकदम प्रीमियम क्वालिटीची ही साडी मिळते तुम्हाला. ठीक आहे, साडीची लेंथ पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ती. आणि इकडे जो लास्टला आहे ना म्हणजे बघा इकडे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बॉर्डर आहे, ही डिझाईन आहे आणि हा जो प्लेन पोर्शन आहे सो हे आहे तुमचं ब्लाऊज पीस. सो हे तुम्ही कट करून तुम्हाला हवं त्याचं तुम्ही ब्लाऊज रेडी करू शकता किंवा तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये दुसरा सुद्धा ब्लाऊज याच्याबरोबर डेफिनेटली पेअर करू शकता. तर कलर कॉम्बिनेशन कोणतंही घ्या पण ह्या प्रकारातली साडी नक्कीच तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायला पाहिजे. अशा प्रकारे ह्या सगळ्या बांधणी प्रिंटच्या साड्या मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत आणि खूप सुंदर आहेत. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या खरं तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि आय होप तुम्हाला त्या आवडल्या असतील. सगळ्या साड्यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या असतील, त्याच्यावरती जाऊन तुम्ही डेफिनेटली तुमच्यासाठी त्या घेऊ शकता. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.